तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे नेमके काय आणि आपण ते कशासाठी साजरे करतो यातला फरक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आजही लोकांमध्ये संभ्रम आहे की 26 जानेवारी 15 ऑगस्टला नेमकं काय झालं होतं. तर तत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो की 15 ऑगस्ट 1947ला आपला देश, आपला हा भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता, स्वतंत्र झाला होता. यासाठी बरेच क्रांतिकारकांनी, भारतीय लोकांनी, हजारो लोकांनी याचं बलिदान दिले आणि स्वातंत्र्य सैनिकांनी तर आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या देशाला स्वातंत्र्य केलं, तो म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला. आणि 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाची राज्यघटना अर्थात भारतीय संविधान लागू झालं होतं मित्रांनो. 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सभेला संविधान अर्पण केलं होतं आणि भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक झालो, रिपब्लिक झालो. अर्थात आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या आधारावर असलेली राज्यघटना आपण स्वीकार केली आणि इंग्रजाचे कायदे कानून रद्द झाले आणि आपल्या देशाची स्वतंत्र कायदे कानून म्हणजे भारतीय राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान आपल्या देशाला लागू झालेले आहे. आज भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपला देश 26 प्रजासत्ताक झालेला आहे मित्रांनो. 15 म्हणून हा थोडक्यात मी फरक सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाला भारतीय राज्यघटना लागू झाली आणि 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. तर हा यातला फरक आहे. याची पूर्ण डिटेल्स आणि पूर्ण व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बनवून, तो लॉंग व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि लवकरच बुद्धा आणि त्यांचा धम्म यावर मी एक शॉर्ट आणि एक लॉंग व्हिडिओ मी बनवत आहोत, तो देखील बघायला विसरू नका. जय भीम नमो बुद्धाय.